चला तर मग बघूया की कॉन्केव्ह मिरर मध्ये कुठल्या प्रकारचे इमेज येतात, कशा प्रकारचे इमेज फॉर्मेशन होतं. ठीक आहे. मग पहिले ऑब्जेक्ट आणि इमेज मध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, आपण स्वतः, आणि मिरर मध्ये जे काही आपल्याला दिसतंय त्याला आपण म्हणतो इमेज. तर इमेज हे दोन प्रकारचे असतात, एक असते व्हर्च्युअल इमेज आणि एक असते रिअल इमेज. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, तुम्ही प्लेन मिरर मध्ये ज्यावेळेस स्वतःला बघताय, आणि या प्लेन मिरर मी ज्या स्वतःला बघतोय, माझ्या इमेजला मी हात लावू शकत नाही, किंवा ती इमेज मी अशी दुसरीकडे कुठेतरी प्रोजेक्ट करू शकत नाही. मग अशा प्रकारच्या इमेजला आपण म्हणतो व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल मीन्स विच कॅन नॉट बी टच, विच इज नॉन टँजिबल, दिस इज कॉल्ड ॲज अ व्हर्च्युअल इमेज. आणि रिअल इमेज म्हणजे काय, रिअल इमेज म्हणजे अशी प्रकारची इमेज जी मिरर मधून जर आपण बघितली तर ती आपल्याला अशी डायरेक्ट दिसणार नाही मिररच्या पाठीमध्ये. तर त्या इमेजला आपण कुठल्या तरी एका दुसऱ्या सरफेसवर, मिरर सोडून दुसऱ्या सरफेसवर तर त्याला प्रोजेक्ट करू शकतो, तिथे बघू शकतो, त्याला आपण म्हणणार आहे रिअल इमेज. मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सगळ्या प्रकारचे इमेज रिअल लाईफ मध्ये कशा दिसतात हे दाखवणारच आहे. पण सध्या पुढे आपण समजून घेऊ की इमेज तयार कशा होतात. तर बघूया, ज्या वेळेस आता आपण ऑब्जेक्टला या मिररच्या वेगवेगळ्या पोझिशनवर प्लेस करणार आहोत. आपल्या मिररला असतं पोल, फोकस आणि सेंटर. पोल, फोकस, सेंटर, पोल, फोकस, सेंटर, पोल, फोकस, सेंटर तुम्हाला प्रत्येक इमेज मध्ये दिसते. मग ज्या वेळेस आपण त्या सेंटरच्या, मिररच्या सेंटर ऑफ टेम्परेचरच्या ज्या वेळेस मागच्या साईडला इमेज ऑब्जेक्टला ठेवली तर त्याची इमेज कशी फॉर्म होते हे सगळ्यात पहिले आपण बघू. बोर्ड मध्ये 3 मार्काला की डायग्राम तुम्ही नक्की विचारतात आणि त्याची प्रॉपर्टीज विचारतात की आलेली इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल आहे, इरेक्टेड आहे, इरेक्टेड म्हणजे सरळ सरळ, आणि इन्व्हर्टेड म्हणजे उलटी. सो वेदर इट इज इरेक्टेड और इन्व्हर्टेड, ती मॅग्निफाईड झाली आहे का छोटी दिसते, अशा वेगवेगळ्या प्रकारची प्रॉपर्टीज आपल्याला इमेजच्या तिथं दाखवावी लागतात. तर त्याला 3 मार्क्स असतात. तर बघूया, सगळ्यात पहिली कंडिशन आहे, आपण आपल्या ऑब्जेक्टला या सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागच्या साईडला जर ठेवलं, म्हणजे थोडस मिरर पासून जर दूर ठेवलं, तर त्यावेळेस आपल्याला कशा प्रकारची इमेज बघायला मिळते. तर सगळ्यात पहिले आपण प्रूफ वापरणार आहोत की इफ द इन्सिडेंट रे, ए पॉइंट पासून आपल्याला 2 कमीत कमी रे काढायला. तर सगळ्यात पहिले रूल आपण काय वापरणार की ए पासून आपण एक पॅरलल रे काढली आहे, विच इज इन्सिडेंट ऑन द मिरर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आफ्टर रिफ्लेक्शन इट विल गो थ्रू द फोकस. आपण शिकलोय, फर्स्ट पण शिकलोय की आफ्टर रिफ्लेक्शन इमेज जी रे असते तिकडून पास होते, तर ती फोकस मधून पास होते, तर ही फोकस मधून तुम्हाला पास करायची. ओके, आफ्टर रिफ्लेक्शन ती फोकस मधून पास आहे. सेकंड रूल आता दुसऱ्या प्रकारची रे काढायची, विच इज नॉट पॅरलल. मग दुसरा रूल आपल्याला काय सांगतो की इफ द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, इन्सिडेंट रे जर फोकस मधून पास झाली तर आफ्टर रिफ्लेक्शन इट विल ट्रॅव्हल पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, मग आता आपण बघू शकतो ह्या ज्या 2 इन्सिडेंट रे होत्या त्या आफ्टर रिफ्लेक्शन एका पॉइंटला मीट करत आहे. मग ज्यावेळेस अशा 2 इन्सिडेंट रे, 2 रिफ्लेक्टेड रे एका पॉइंटवर मीट होत असतील तर ती इमेज आपली रिअल इमेज असणार, लक्षात ठेवा. मग आता ही झाली आपली रिअल इमेज. मग ए पॉइंट पासून काढला होतो म्हणजे आपल्याला त्या मिररचा ए डॅश मिळेल, त्या ऑब्जेक्टचा कोणता पॉइंट भेटला, त्याचा रिफ्लेक्टेड पॉइंट भेटलेला आहे आणि तो झाला आपला ए डॅश. तिथून तुम्ही सरळ सरळ परपेंडिक्युलर काढली तर हा तुमचा असणार आहे बी डॅश. सो वी हॅव गॉट अवर इमेज. सो क्लिअरली तुम्हाला दिसतंय इथे ए नावाची, ए बी नावाची ऑब्जेक्ट होते, त्याची इमेज आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये भेटलेली आहे. आणि दिसताना दिसतंय ही इमेज मोठी आहे, ही कशी आहे, छोटी आहे. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह मिरर. मग जेव्हा पण आपण ऑब्जेक्टला सेंटर ऑफ द कर्वेचरच्या मागच्या साईडला कुठेही ठेवणार त्यावेळेस इमेज आपल्याला नेहमी इन्व्हर्टेड पॅटर्न मध्ये भेटणार आहे, रिअल इमेज भेटणार आहे, आणि सोबत तिची साईज कमी झाली दॅट मीन्स डिमिनिश्ड म्हणणार आपण. काय म्हणतात, डिमिनिश्ड, और वी कॅन से स्मॉल साइज इमेज विल बी ऑब्जेक्ट. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इमेज वी वॉन्ट हियर. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय भेटली आपल्याला की इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेज मध्ये ऍक्च्युअली भेटली आपल्याला रिअल भेटली, कारण ऍक्च्युअल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट आहे.
आणि इन्व्हर्ट म्हणजे उलट्या साईडची भेटली. त्याची पोझिशन कुठे भेटली आहे, ऑब्टेन भेटली. कुठं भेटली आपल्याला इमेज, सेंटर आणि फोकस मी पॉइंटला किंवा मध्यभागी कुठल्या तरी साईडला भेटलेली आहे. म्हणजे बिटवीन सेंटर आणि फोकस मध्ये आपल्याला इमेजची पोझिशन भेटली आहे. आणि तिची प्रॉपर्टी काय आहे, ती मॅग्निफाईड आहे का स्मॉल साईज आहे, तर आपण तिथे घेणार स्मॉल साईज आहे. हे एवढे लिहिण्याचे आणि डायग्राम काढण्याचे तुम्हाला 3 मार्क भेटणार, म्हणून इम्पॉर्टंट आहे. जर ऑब्जेक्ट प्लेस बिहाइंड द सी, देन वी विल गेट व्हॉट टाइप ऑफ इमेज, व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ इमेज. ती इमेज कशी आहे, प्रॉपर्टी रिअल आणि इन्व्हर्टेड. रिअल का, कारण ती एकमेकांना इंटरसेक्ट झाल्याने. इन्व्हर्टेड म्हणजे उलट्या साईडची. पोझिशन कुठे आहे इमेजची, याची पोझिशन कुठे आहे, बिटवीन सेंटर आणि फोकस. आणि साईज काय तिची, स्मॉल साईज, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे छोटी. But what happens if the same object been placed at the center? Exactly center वर जर ठेवलं तर काय होते. If we place exactly at the center, परत आपण ते 2 लॉज वापरणार. पहिले रूल्स कोणते होता की if the incident ray is parallel, after reflection it will go through the focus point. इथून आपण परत दुसरा रूल कोणता वापरला होता की फोकस म्हणून जर गेली आपली, if the incident ray pass through the focus, then after reflection it will go parallel to the principal axis. Now where do these two reflected lines meet? तर ह्या पॉइंट, तर तुम्ही बघू शकता ह्या पॉइंट जर तुम्ही सरळ पुन्हा परपेंडिक्युलर काढली, then you will get the exactly the same point. You will get the exactly same point. सी वर तुम्हाला ती इमेज भेटणार आहे. म्हणजे इथे a डॅश तयार भेटला आणि ते काय घेतला, b डॅश. So what is the properties of image here? So it is already inverted, म्हणजे रिअल आणि इन्व्हर्टेड टाइपची इमेज भेटली आपल्याला. रिअल अँड इन्व्हर्टेड टाइपची इमेज भेटली. सेकंड, आपल्याला त्याची पोझिशन कुठे भेटते, सी वर ठेवली तर त्याची इमेज, उलटी इमेज ऍट द सी, सी वरच भेटणार आहे आपल्याला. ओके. आणि थर्ड, व्हॉट इज द साईज. तुम्ही बघा सेम साईजची इमेज, ही एबीची जेवढी साईज आहे तेवढीच हाईट कोणाची आहे, a dash b dash ची आपल्याला भेटते. दॅट इज अ सेम साइज ऑफ द ऑब्जेक्ट, सेम साइज ऍज ऑफ ऑब्जेक्ट. जेवढी ऑब्जेक्टची ओरिजिनल साइज होती 10 सेंटीमीटर, तर इमेज तुम्हाला 10 भेटते. 5 असेल तर 5 भेटतात. सो दिस इज द सेकंड फॉर्मेशन. सो व्हेनेवर द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऍट द सेंटर, द इमेज विल फॉर्म ऍट द सेंटर ओनली. नाउ वी हॅव पुट द ऑब्जेक्ट बिटवीन सेंटर अँड फोकस. तिसऱ्या टाइपचा ऑब्जेक्ट आपण बघणार आहे, तिसऱ्या टाइपची इमेज बघणार आहे. तर त्यावेळेस ऑब्जेक्ट आपल्याला कुठे ठेवायचा आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या कुठल्याही मधल्या पार्टमध्ये ठेवायचा आहे. आणि त्यावेळेस बघूया आपण कशा प्रकारचा आपल्या इमेज आहे. पुन्हा तो ए आणि बी नावाचा ऑब्जेक्ट आहे. पहिली रे आपण पास करणार पॅरलल, इन्सिडेंट रे पॅरलल आहे, तर रिफ्लेक्टिव्ह म्हणून तिकडून जाणार आहे, फोकस मधून पास होणार आहे. ओके. देन आपण सेकंड रे पास करतो फोकस मधून, फोकस मधून पास केले आपण आपले, आणि आफ्टर रिफ्लेक्शन इट विल गोज पॅरलल. रिफ्लेक्शन झाल्यानंतर ती रे कशी आली आहे, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल गोज पॅरलल. आता बघा पुन्हा एकदा ह्या 2 रिफ्लेक्टेड रेस एका पॉइंटवर मीट होत आहे. म्हणजे आपल्याला ए पॉइंटचा ऑब्जेक्टचा ए डॅश भेटलेला आहे इमेजच्या फॉर्म मध्ये. तिथून परत जर मी वरती लाईन काढली परपेंडिक्युलर, सो यू विल गेट युअर बी डॅश. नाउ व्हॉट विल ऑब्झर्व, इथे रेज एकमेकांना ऍक्च्युअल भेटतायत का, सो येस. म्हणजे इमेजची प्रॉपर्टी काय झाली, इमेज इज रिअल. आणि उलटी कशी दिसते, ए वरती एक खालच्या साईडला, दॅट इज अ इन्व्हर्टेड इमेज भेटली. कोणत्या टाइपची इमेज भेटली, रिअल आणि इन्व्हर्टेड. सेकंड, त्याची पोझिशन कुठे आहे, सो इट इज बियॉन्ड सी, सीच्या मागच्या साईडला, आपण म्हणणार बियॉन्ड सी. सी पॉइंटच्या मागच्या साईडला आपल्याला पोझिशन भेटली आहे. आणि थर्ड, कशी इमेज भेटली, छोट्या साईजची भेटली का मोठ्या साईजची भेटली. सो यू कॅन सी दॅट इट इज अ लार्जर, म्हणजे आपण म्हणतो एनलार्ज्ड. इमेजची साईज कशी आहे, एनलार्ज्ड आहे, मोठ्या साईजची इमेज तुम्हाला भेटलेली आहे. सो ह्या पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, रिअल अँड इन्व्हर्टेड, बियॉन्ड द सेंटर आणि एनलार्ज साईज, ऑर यू कॅन से दॅट मॅग्निफाईड. एनलार्ज म्हणजे कशी रे मित्रांनो, मॅग्निफाईड, मोठ्या आकारात भेटलेली आहे. Now the fourth formation, whenever we put the object at the focus, फोकसला जर ठेवलं
तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारची इमेज ड्रॉ होते. तर परत आपण ते वापरणार. फर्स्ट रूल इज वेन द ऑब्जेक्ट इज पॅरलल ऑर इन्सिडेंट रे इज पॅरलल. तुम्हाला नोटबुक मध्ये ड्रॉ करताना पेन्सिल आणि स्केलचा वापर करायचा, विथ डायरेक्ट काढू नका. ठीक आहे. सो आफ्टर पासिंग पॅरलल इट विल गो थ्रू द फोकस. कोणत्या पॉईंट मधून पास होणार मी? आपल्या फोकस पॉईंट मधून पास होणार आहे. आणि मग दुसरा रूल सॉरी तुम्ही फोकस मधून कशी पास करतो? गरजेचं नाही प्रत्येक वेळेस पहिले रूल वापरायचे. वी हॅव ऑन फोर्थ रूल की वेन इमेज इन्सिडेंट रे इज फॉल ऑन द पोल. पोलवर जर टाकले तर ज्या अँगल येतो आला त्याच अँगल येतो असा वापर जातो. सो सी हा अँगल आणि हा अँगल सेम दिसतो तुम्हाला. म्हणजे आपली इन्सिडेंट रे फर्स्ट याची कडून आली आणि सेकंड याची इकडे आली. सो कॅन यू सी दॅट these two rays, reflected rays, are going parallel to each other. मग मला सांगा ह्या पॅरलल असलेल्या लाईन्स कुठे मीट होणार आहे का? डायरेक्ट मीट होत नाही. बट वी से द पॅरलल लाईन्स विल मीट ऍट द इन्फिनिटी. मग जिथे इन्फिनिटीला ते मीट होतील तिथे इन्फिनिट डिस्टन्सवर आपली ती इमेज तयार होणार आहे. बरं ती ऍक्सिसच्या खालच्या साईडला तयार होणार आहे मीट त्या साईडला, म्हणजे ती कशी असणार आहे? रिअल आणि इन्व्हर्टेड असणार आहे. म्हणून आपण काय म्हणणार? whenever object placed at the focus the image is formed at the real and inverted. या पण केस मध्ये आपल्याला रिअल इमेज भेटणार आहे, या केस मध्ये आपल्याला इन्व्हर्टेडच इमेज भेटणार आहे. सेकंड ती कुठे फॉर्म होते? सो वी कॅन से ऍट द इन्फिनिटी. इन्फिनिटी वरती आपल्याला फॉर्म भेटणार आहे खूप दूर. आणि ऑप्टिक्सच्या भाषेत इन्फिनिटी म्हणजे खूप जास्त दूर नाही. 15-20-30 मीटरच्या पुढे गेलं तरी आपण त्याला इन्फिनिटी कन्सिडर करतो. मग त्या दूर आपल्याला ते भेटणार आहे. आणि थर्ड तिची प्रॉपर्टी काय असणार आहे? व्हेरी व्हेरी लार्ज, व्हेरी लार्ज, और यू कैन से हाईली मॅग्निफाईड. हाईली मॅग्निफाईड इमेज विल गेट. ओके. आपण फर्स्ट ज्यावेळेस मिरर शिकलो, मिररचे टाईप शिकलो, आपण बघितलं होतं इन्फिनिटी वरून ज्यावेळेस रेज येतात ते कुठे यायच्या? फोकसवर यायचं. मग ती 6 केस असणार आहे. ठीक आहे. 6 केस मध्ये काय होणार आहे? पहिले 6 सांगितलं की जर आपल्या मिररच्या खूप पॅरलल रेज ऑब्जेक्ट आपले खूप इन्फिनिट डिस्टन्सवर असेल, देन व्हेनेवर इन्फिनिट पासून रेज येतील, कुठल्याही प्रकारच्या रेज येतील, सो ऑल आर गोइंग टू मीट ऍट वन युनिक पॉइंट दॅट इज अवर फोकस. आणि फोकसवर ज्यावेळेस तुम्हाला इमेज भेटणार आहे तर तुम्ही बघा एवढी मोठी इमेज होती ए आणि बी, तर त्याच्यापासून आपल्याला एकदम पॉइंट साईजची इमेज भेटते. ती पण कोण भेटते? फोकसला. ठीक आहे. सो वी कॅन से दॅट व्हेनेवर ऑब्जेक्ट इज ऍट द इन्फिनिटी त्यावेळेस पण आपल्याला रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज भेटते. रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज भेटणार आहे. त्याच्यानंतर ती ऍट द फोकस तयार होणार आहे. कुठं फॉर्म झाली ती इमेज? ऍट द फोकस पॉइंट. आणि तिची साईज काय असणार आहे? सो वी विल से पॉइंट साईज इमेज. एकदम पॉइंट साईज, पॉइंट सारखी इमेज भेटेल. ठीक आहे. हा झाला आपला 6th पॉइंट. आणि एक शेवटचा राहील तो एक पॉइंट आहे, तो या बाकीच्यांपेक्षा थोडासा वेगळा आहे. समजून घ्या. इन ऑल दोज केसेस 1, 2, 3, 4 and 6 वी हॅव गॉट द रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. ठीक आहे. पण ही एकूण ती एक अशी केस आहे ज्या वेळेस आपल्याला रिअल इमेज भेटणार नाही. आपल्याला जी इमेज भेटणार आहे ती व्हर्च्युअल टाईपची भेटणार आहे. मग ती कशी बघूया. व्हेनेवर ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऍट द फोकस बिटवीन फोकस अँड द पोल. तर ही आपली ही एक छोटीशी ऑब्जेक्ट घेतली जी आपली पोल आणि फोकस यांच्यामध्ये कुठेतरी ठेवली. सो फर्स्ट रूल आपण काय वापरणार? ज्यावेळेस लाईन पॅरलल जाते इन्सिडेंट इट विल गो थ्रू द फोकस आफ्टर रिफ्लेक्शन. आणि सेकंड रूल आपण काय वापरू शकतो इथे की ज्या अँगल ती पोलवर इन्सिडेंट होणार त्याच अँगलने ती काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. नाउ स्टुडंट्स कॅन यू सी आर दिस लाईन गोइंग टू मीट समवेअर? नो. का? कारण ही या डायरेक्शन इकडे चालली, या डायरेक्शन इकडे चालली आणि या पुढे जातच जाणार. याचा अर्थ त्या पुढे कुठेच मीट होणार नाही. सो इन दिस केस, इन सच अ केस व्हॉट वी डू, आपण काय करतो? या रेजला एक्सटेंड करतो बॅक साईड. मिररच्या बॅक साईडला या रेजला आपण काय करू? थोड्याशा एक्सटेंड करू. केली एक्सटेंड. सेम ही पण रे एक्सटेंड करतो
So can you see that these rays are appear to be meet when extended at the back side. मग हे appear to the meet आहे म्हणजे डायरेक्ट एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, म्हणून त्यांना आपण म्हणणार आहे व्हर्च्युअल. मग व्हर्च्युअल इमेज काढताना मी याची डॉटेड इमेज काढणार. तर ही झाली माझी डॉटेड image. So if this is my A and B, so I will get here A dash and B dash. So what do you observe rest from this? याच्या ऐवजी तुम्हाला काय दिसलं इथे की इथे जी इमेज तयार झालेली आहे ही व्हर्च्युअल तयार झालेली. व्हर्च्युअल का म्हणतात? बिकॉज द रेज रिफ्लेक्टेड रेज आर नॉट मीटिंग डायरेक्टली, दे ओनली मीट आफ्टर द एक्सटेन्शन इन द बॅक. सो हियर द प्रॉपर्टीज इज लिटल बिट डिफरंट. इथे काय भेटतं आपल्याला? इमेज इज व्हर्च्युअल. आणि मला सांगा रिव्हर्स दिसते का उलटी दिसते? तर आपल्याला ती सरळ सरळ दिसते. याचा अर्थ इमेज आपली कशी आहे? व्हर्च्युअल अँड इरेक्ट. कशा टाईपची इमेज भेटली आपल्याला? ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट टाईपची. सेकंड आपल्याला ती कुठे भेटली आहे? वी कॅन से दॅट बिहाइंड द मिरर. मिररच्या मागच्या साईडला आपल्याला ती इमेज भेटलेली आहे. आणि थर्ड पॉइंट काय आहे आपला? की तिची साईज कशी आहे? सो यू कॅन सी दॅट इट इज अ मॅग्निफाईड इमेज भेटली आपल्याला. मॅग्निफाईड और यू कॅन से दॅट एनलार्ज्ड. आणि हीच ती कंडिशन आहे जिथे आपण डॉक्टर जे आपल्याला चेक करतात ना दात, तर त्या ठिकाणी या टाईपचे ते इमेज यूज करतो. ओके, तर आय गेस सगळ्यांना हा टॉपिक क्लिअर झालेला आहे. वाटलं तर या पूर्ण बोर्डचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला समजेल की 6 वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज फॉर्मेशन कसे होतात थ्रू अ कॉन्केव्ह मिरर. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार की कॉन्व्हेक्स मिरर मुळे कसे होतो. ठीक आहे, तोपर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ऑल द बेस्ट.